राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसामुळे भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. घरदारं, शेती, जनावरे, रस्ते, पूल यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हजारो कुटुंबे उघड्यावर आली आहेत. या संकटाच्या काळात शासनासोबत अनेक सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना आणि शासकीय कर्मचारी वर्ग पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांनी सर्व शासकीय आणि निमशासकीय संस्थांना मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था नियमित क्रमांक 1 यांनी पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात आयोजित कार्यक्रमात या संस्थेतर्फे 1,11,000चा धनादेश सुपूर्द करण्यात आला. संस्थेचे चेअरमन डॉक्टर SP माने यांनी हा धनादेश सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अक्षय पात्रा NGOला प्रदान केला. यावेळी तज्ज्ञ संचालक श्रीशैल देशमुख, संचालक विशाल घोगरे, चेतन वाघमारे, श्रीधर कलशेट्टी, शिवाजी राठोड, शिवानंद म्हमाणे, रोहित घुले, तजमुल मुतवली, MS शिंदे, सभासद भीमाशंकर वाले तसेच सचिव दत्तात्रय देशपांडे उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संस्थेच्या या पुढाकाराचे कौतुक केले. त्यांनी सांगितले, पूरग्रस्त कुटुंबांसाठी अन्नधान्य, स्वच्छ पाणी, तात्पुरता निवारा आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे हे सध्या प्राथमिक आव्हान आहे. अशा कठीण परिस्थितीत जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेली सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद आहे. संस्थेचे चेअरमन डॉक्टर माने यांनी सांगितले, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आमच्या संस्थेतर्फे दिला जाणारा हा निधी केवळ आर्थिक मदत नाही तर सहानुभूती आणि सामाजिक जबाबदारी आहे. पूरग्रस्त बांधवांच्या वेदना कमी व्हाव्यात यासाठी ही मदत उपयुक्त ठरेल. भविष्यात देखील अशा सामाजिक उपक्रमांना आमच्या संस्थेचा संपूर्ण पाठिंबा असेल. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.